ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना शतक ठोकूनही टीम इंडियातून बाहेर बसावं लागणार आहे। टीम इंडियाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने जिंकली। या विजयात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली धडाकेबाज कामगिरी ठेवली, पण खरी चमक दाखवली ती यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी। ऋतुराजने दुसऱ्या सामन्यात तर यशस्वीने अंतिम सामन्यात शतक ठोकून संधीचं सोनं केलं। यशस्वी तर तिसऱ्या फॉर्मॅटमध्ये शतक ठोकणारा 6वा भारतीय फलंदाज बनला। इतकी चांगली कामगिरी करूनही आता या दोघांना टीम मधून बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे। याचं कारण आहे टीम मधील 2 स्टार खेळाडूंचा कमबॅक। ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झालेला श्रेयस अय्यर आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत दुखापत झालेला शुभमन गिल हे दोघं आता पूर्णपणे फिट झाले आहेत आणि आता पुन्हा टीम इंडियात परतणार आहेत। त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत गिल आणि अय्यर या दोघांना संघात स्थान मिळाल्यास यशस्वी आणि ऋतुराज यांना टीम बाहेर बसावं लागू शकतं। या दोघांच्या कामगिरीमुळे सिलेक्टर्सची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे। तुमच्या मते यशस्वी आणि ऋतुराज या दोघांना टीम इंडियात ठेवलं पाहिजे की नाही हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा।